आज ब्रह्मगिरी पर्वत, शिवजटा मंदिर आणि गोदावरीचं उगम स्थान. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी प्रज्वल महाराज नाळे. तर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या मिनी ब्लॉग. आपण आहे ना आज निघालो होतो ब्रह्मगिरी पर्वत आणि आपल्या सोबत होते आपलेच गुरुबंधू मित्रमंडळ. या सगळ्यांची जर नावं सांगायला गेलो तर ब्रह्मगिरी पर्वत बाजूलाच राहायचा, त्यामुळे यांना फक्त बघूनच घ्या. सकाळीच निघलो होतो म्हणून नाश्ता पण केला नव्हता, म्हणून दोन बिस्किट पुढे खाऊन आम्ही निघालो पर्वतावर. वरती जात असताना सगळ्यात पहिले भेटले आम्हाला माकड. त्यांचा लांबूनच व्हिडिओ काढला आणि मोबाईल दिला ठेवून, कारण की ते मोबाईल घेऊन फेकून देत असतात. वरती आल्यावर दुकानदार 20 ची बॉटल 40 ला देतात, हे सगळ्यांना दिसत. पण मग तीच बॉटल त्यांना वरती आणण्यासाठी किती कष्ट करावे लागते ते कुणालाच दिसत. आणि कमाल तर या गोष्टीची की आजींचं वय होत आलं होतं, तरी इतका मोठा पर्वत चढून आजी वरती आल्या होत्या. त्यांना मी त्यांचं वय विचारलं तर त्यांनी सांगितलं 62. तर मित्रांनो, हेच ते ठिकाण आहे जिथं गोदावरीचा उगम झालेला. तिथलं तीर्थ घेऊन आम्ही पोहोचलो शिवजटा मंदिरावर, आणि हेच ते ठिकाण आहे जिथं भगवान शंकराने आपल्या जटा आपटल्या होत्या आणि त्याचं निशाण अजूनही इथं आहे. आज ब्रह्मगिरी पर्वत, शिवजटा मंदिर आणि गोदावरीचं उगम स्थान. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी प्रज्वल महाराज नाळे. तर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या मिनी ब्लॉग. आपण आहे ना आज निघालो होतो ब्रह्मगिरी पर्वत आणि आपल्या सोबत होते आपलेच गुरुबंधू मित्रमंडळ. या सगळ्यांची जर नावं सांगायला गेलो तर ब्रह्मगिरी पर्वत बाजूलाच राहायचा, त्यामुळे यांना फक्त बघूनच घ्या. सकाळीच निघलो होतो म्हणून नाश्ता पण केला नव्हता, म्हणून दोन बिस्किट पुढे खाऊन आम्ही निघालो पर्वतावर. वरती जात असताना सगळ्यात पहिले भेटले आम्हाला माकड. त्यांचा लांबूनच व्हिडिओ काढला आणि मोबाईल दिला ठेवून, कारण की ते मोबाईल घेऊन फेकून देत असतात. वरती आल्यावर दुकानदार 20 ची बॉटल 40 ला देतात, हे सगळ्यांना दिसत. मग तीच बॉटल त्यांना वरती आणण्यासाठी किती कष्ट करावे लागते ते कुणालाच दिसत. आणि कमाल तर या गोष्टीची की आजींचं वय होत आलं होतं, तरी इतका मोठा पर्वत चढून आजी वरती आल्या होत्या. त्यांना मी त्यांचं वय विचारलं तर त्यांनी सांगितलं 62. तर मित्रांनो, हेच ते ठिकाण आहे जिथं गोदावरीचा उगम झालेला. तिथलं तीर्थ घेऊन आम्ही पोहोचलो शिवजटा मंदिरावर, आणि हेच ते ठिकाण आहे जिथं भगवान शंकराने आपल्या जटा आपटल्या होत्या आणि त्याचं निशाण अजूनही इथं आहे.